या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने व्यापाऱ्यांनी मदत केली, त्यांची दुकानं मागे घेतली आणि कर्जतमध्ये जे काँक्रिटीकरण झालं साहेब, 15 वर्षापूर्वी आपण या भागामध्ये काम केलेलं आहे। एवढंच नाही तर ग्रामीण भागामध्ये जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे रस्त्याची कामं साहेबांनी केलेली आहेत। माझ्या आयुष्यातला एक अनुभव या ठिकाणी साहेबांचा सत्कार होत असताना मी निश्चित पद्धतीने स्वाभिमानाने या ठिकाणी सांगायला मागतो की कर्जत तालुक्यामध्ये आमचा एक आगरी समाज आहे आणि आगरी समाजाने ज्यावेळी नेरळमध्ये सभागृह बांधायला घेतलं साहेब, आपण पालकमंत्री होतात, आपण त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा मंत्री होतात, आमचं शिष्टमंडळ आपल्याकडे आलं साहेब आणि पहिल्या वेळेला आम्ही आल्यानंतर त्याला 10 लाख रुपयाचा निधी देणारा मंत्री मी जो काय माझ्या आयुष्यामध्ये बघितला त्या मंत्र्याचं नाव तटकरे साहेब आहे। तटकरे साहेब जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारं नेतृत्व आहे। काही मंडळी त्या ठिकाणी सांगितलं जातं हजारो कोटी निधी आणला वगैरे वगैरे वगैरे। हे निधी आणणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे की तटकरे साहेबांनी केलेलं 15 वर्षाचं काम, तुम्ही एकदा गाडीतनं उतरा आणि पायी फिरा, तुम्हाला त्या ठिकाणी खड्डे भेटणार नाहीत, परंतु तुमचे 2900 कोटी रुपयाचा डांबर आणि खडी निघून गेले आणि खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालं। तुम्ही कुठल्या तोंडाने सांगताय लोकांना की आम्ही विकास केला विकास केला? विकास पुरुष तर या ठिकाणी व्यासपीठावर बसलेला आहे, त्या विकास पुरुषाचं नाव तटकरे साहेब आहे। या ठिकाणी मी आपल्याला स्वाभिमानाने सांगेन, मी तटकरे साहेबांची बरीचशी कामं सांगू शकेन, परंतु या ठिकाणी वेळ अपुरा आहे आणि ह्या वेळ अपुऱ्या वेळामध्ये मी जाता जाता एवढंच म्हणेन साहेब की तुमच्यासारखं नेतृत्व, तुमच्यासारखं कर्तृत्व, तुमच्यासारखं जे प्रभुत्व असणारं नेतृत्व आमच्या वाट्याला आलं, हे आम्ही रायगडकरांचं आमचं भाग्य आहे। आणि त्या रायगडामध्ये छत्रपती शिवप्रभूंची राजधानी आहे, त्या रायगडामध्ये अनेक लोकांचं योगदान देशाच्या जडणघडणीमध्ये आहे, अनेक लोकांचं नेतृत्व हे त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या रायगड जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करताय, आमच्या सगळ्या मंडळीचं तुम्ही नेतृत्व करताय, याचा आम्हाला स्वाभिमान आहे। आणि त्या स्वाभिमानाचा सत्कार होत असताना तुम्ही, मी आणि माझ्यासारखे अनेक लोक त्या सत्कार समारंभाचे साक्षीदार होत आहेत। हीच आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे। मला या ठिकाणी प्रस्ताव करण्याची संधी दिली त्याबद्दल पक्षाचे मी मनापासून आभार व्यक्त करून आपल्या सर्वांची रजा घेतो आणि पुन्हा एकदा साहेब आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देऊन जे जे रायगडचं काम शिल्लक आहे ते काम आपल्या हातूनच घडावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। भाई म्हणजे तोफच आहेत, यात शंका नाही। त्यानंतर आता मी विनंती करतो मंचावरील उपस्थित पाहुण्यांच्या स्वागताकडे आपण जातोय। सन्माननीय दत्तात्रयजी मसूरकर, सन्माननीय भगवान शेठ भोईर, आदरणीय सुरेशजी पाटील, आदरणीय दीपकजी श्रीखंडे, सन्माननीय संतोषजी बैलमारे, आदरणीय एकनाथजी धुळे, अशोक शेठ सावंत, भरतभाई भगत, अशोकजी भोपतराव आणि अंकितजी साखरे यांना नम्रतेची विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आज या मंचावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष, राज्यसभेचे खासदार सन्माननीय प्रफुल्लजी पटेल साहेब मंचावरती उपस्थित आहेत। आपण त्यांचा आदरपूर्वक स्वागत या मंचावरती करावा। सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष, राजकारणात संयम आणि नेतृत्वात दूरदृष्टी जपणारे